विभाग वंदे मातरम टूर्नामेंट माला संघर्ष घडवून जबरदस्त पॉईंट तुम्हाला लवकरच्या पहिल्याच सरावाला आपण पाहतोय. चांगली मॅच होणार गेल्या सामन्यामध्ये पाहिलं आपण वर्षभरात एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेली कारण चांगली सामने बघायला मिळाले. ज्युनियर अशी खेळाडू नको या संघामध्ये स्थान मिळाले खूप तर आपण कॉर्नर म्हटलं तर निश्चितच कॉम्बिनेशन कॉर्नर म्हणजे प्रणाली आणि त्यावेळेस कॉर्नर आपण दोन्ही पाहतो. कुठला पॉईंट कसा मारतोय कोण खेळाडू कोण प्रकार करतोय कुठे निवड झालेली आहे. ओके तुम्हाला धन्यवाद असासाठी देतोय की आम्ही खेळतोय मातीत खेळतोय पण आम्हाला आमच्या घरापर्यंत आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा आमच्या आई बाबांना कळतं अरे माझं नाव आलंय. आवाज कम तर ते यशस्वीपणे पार पडलेले त्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तिकडचा एक जनसंपर्क अरे मला पाणी पाहिजे तरी त्याला हे म्हणजे अरे नाही रे हा संघ आणि हे सामने महाराष्ट्र मंडळ हे जे शाइस का दोस्त का भाई अभी अच्छा ही लगता है. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि या सगळ्या खेळाडूंना एकदा खूप खूप शुभेच्छा देते कारण आजचा हा 12वा दिवस म्हणजे करिअरला एक वेगळी काही सुद्धा प्रत्येक खेळाडू इथे पोहोचतोय बोलतोय की लांब आहे आतमध्ये आहे त्यांनी त्यांच्या जीवाची सेवा करत नाही किंवा कुठे काही लागेल किंवा काय होईल त्याचाही विचार करत नाही आणि या मातीतल्या रांगड्या खेळाला कसं काय सुंदर त्याचं हे सगळं उत्तम उदाहरण म्हणजे हे मुंबई उपनगरचे असोसिएशनची टीम आहे. असोसिएशनने खरोखर खूप मेहनत घेतात आणि हे असे सामने घडवून आणतात तिथे त्या मुलांना एक करिअरची आणि त्यांच्या खेळाला प्रोत्साहन देण्याची संधी मिळते आणि खरंच मी त्या आयोजकांचं आणि त्या असोसिएशनचं खरंच मनापासून खूप धन्यवाद. स्पोर्ट्स क्लब कुर्ला क्रमांक 5 वर होणारा पुढील सामना कुमारी गट मुली पूर्व विभाग स्वराज्य स्पोर्ट्स क्लब कांजीमाग SIS स्पोर्ट्स क्लब कुर्ला खेळण्याच्या दिशेने तयार होते. उसको क्या बोलते उधर है बास्केटबॉल नहीं उधर मत अरे काम वाला है ना ऐसा ग्रे ब्राउन उधर वो दाढ़ी वही तो खिंचा कर मेरा फोटो. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या दरवर्षीच्या सिलेक्शन टुर्नामेंट होतात जे आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबई उपनगर महाराष्ट्रातील जिल्हा कबड्डी स्पर्धा यासाठी जे खरं म्हणजे देणार आहेत ते म्हणजे आपले प्रसिद्ध हाडवैद्य जगन्नाथ वखडे साहेब त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भाऊ जे एक उत्कृष्ट मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे खजिनदार कुतुब शर्मा कृपया व्यासपीठावर येतात. कुतुब शर्मा अरे लावली स्नेहवर्धन मित्रमंडळाने देखील 2018-17 आपण पाहिले जबरदस्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी स्टेडियम बांधून
ज्यावेळेस महाराष्ट्र सगळीकडे तयारी झाली होती तुला अभिनव केल्यानंतर पूर्व विभाग उपांत्य उपविजयी स्नेहवर्धन मित्रमंडळ काही वर्षांपूर्वी याच मैदानावर एक जबरदस्त अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असे आमचे मित्र संचालिका यांच्या शुभ हस्ते ही स्पर्धा यशस्वी करताना यांचं देखील फार मोठं योगदान आहे प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं सन्मानचिन्ह करतो आपणास विनंती करतो आम्ही होते आवाज थोडा कधी काही माहिती नाही हॅलो हॅलो अजून कवी योगी फाइनल कोर्ट क्लब कोर्ट नंबर 3 दोन है ही मुंबई उपनगर असोसिएशनची जी बेचाळीसावी या स्पर्धेला 14-27 जिल्हा सलक्षर आणि जिल्हा गावाला आपण विनंती करतो की मुंबई उपनगर कबड्डी काम सुरू केलं 3 वर्ष ॲड एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग म्हणून काम केलं मार्केटिंग क्षेत्रातील काम असल्यामुळे त्या काळात कॉम्प्युटर इंटरनेटच्या नवीन सुरुवात होत असताना त्यांनी जवळ प्रॅक्टिकली मार्केटिंग स्किल स्ट्रॅटेजी कळल्या ही सगळी जबाबदारी सांभाळताना नम्रता भोसले मॅडमच्या आयोजिका आहेत वेगवेगळ्या माध्यमातून जेवणाचे डबे असतील सांभाळून कुटुंब सांभाळून आणि जीवनातील एक नवीन टप्प्यावर त्यांना अनुभव मिळाला हे सगळे करत असताना मार्केटिंग क्षेत्रातील ॲड एक्झिक्युटिव्ह म्हणून नामांकित आयडियल गुरु डेपो तिथेचा हेड एक्झिक्युटिव्ह पदावर सुरू झाला 2000 ते 2024 18 वर्ष मोठा अनुभव आणि त्यानंतर एक घटना घडली तदनंतर पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात आणि निश्चितपणे अखिल भारतीय मराठा महासंघाची 125 वर्ष जुनी संस्था अशा वेगवेगळ्या माध्यमातून स्वतः खो खो लंगडी ॲथलेटिक्स 100 मीटर मॅरेथॉन या वेगवेगळ्या स्पर्धा त्या खेळल्या 35व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला अशा परिसर जिल्ह्यामध्ये धनुष्य उचलला आणि ही भव्य दिव्य निवासातली कबड्डी स्पर्धा यशस्वी करून दाखवली अशा या स्पर्धेच्या आयोजिका संयोजनच्या संचालिका नम्रता भोसले विना कवळ मॅडम श्रीमंत्री पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू वर्ग विजेत्या मंत्री मॅडम आंतरराष्ट्रीय खेळाडू वर्ष मोरे मॅडम चुकीचं आहे अंतिम उपविजय या ठिकाणी निवेदन करत जाऊन सरांची माहिती देता कुशल मात्रे आणि त्यांच्या मेहनत कार्यकर्ता किशोरगड पूर्व विभाग अंतिम उपविजय आहे मित्रांनो त्या जोरदार टाळ्या किशोरगडातील रनआउट आहे
2024 मुंबई उपनगर निवड चाचणी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 42व्या मुंबई उपनगर निवड चाचणी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा चॅम्पियन अजिंक्यपद पटकावणारा संघ स्वस्तिक क्रीडा मंडळ खुर्ला निश्चितच यातून उदयाचे निलेश शिंदे आणि वेगवेगळे खेळाडू भरती जगन्नाथ साहेब प्रसिद्ध भारवेद्य आणि कुमार कुमारी चौहान मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन कार्यकारी मंडळ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांचं मान्यता आपण पाहिलं यांचा सत्कार आपल्या संयोजन आणि मार्केटिंग या संघाला विनंती करतोय अंतिम विजय किशोर जबरदस्त असा कबड्डीचा आपण दैदिप्यमान सोहळा याची देही याची देवा आणि कबड्डीचा आणि 42व्या भव्य मुंबई उपनगर निवड चाचणी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा स्पर्धेच्या प्रमुख शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी रंगताना पाहतोय निवृत्ता भोसले मॅडम संचालिका मगाशी मी म्हटलं किती खडतर प्रवास त्यांनी पाहिलेला आहे सुधाकर भाई चला अंतिम विजयी आहे यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होत्या किशोर संयुक्त कार्यवाह राजेंद्र सुधाकर भाग सर कार्याध्यक्ष भाजपाच्या 42वी ही मुंबई उपनगर निवड चाचणी या ठिकाणी महिला संघ अपने आपण जे महिला संघ प्रशिक्षिका आंतरराष्ट्रीय खेळाडू गेले 12 दिवस नाही त्या अगोदर 10 दिवसापासूनच या मैदानावर जी मेहनत परिश्रम केलेले त्यानंतर हे स्थळी आपल्याला पाहायला मिळाले आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय खेळाडू हर्षद सावंत हर्षदची सगळी मंडळी एवढे लोकांवरती तेव्हा हिंदी पण यायचं दीक्षिता अजिंक्य शावणी केतन हेमंत अमन पण थँक्यू बोलूया की त्यांनी येऊन त्यांनी सांगितलं राजेशने की आम्ही बाहेरून बघत होतो की तुमची मेहनत लवकर यायचं चला लवकर फटाफट उपनगर जिल्ह्याने थँक्यू सांगितलं पण सिद्धार्थ जाधव आदिती श्रावणी चला लवकर या बिलकुल प्रथमेश कोट नंबर 1 एक टॅक्स महिला खेळाडू या साइड में छोड़ Thank you.